हाय हॅलो नमस्कार वेलकम टू कल्याणी क्रॉनिकल्स. तर आजचा पहिला दिवस गणपतीचा म्हणजेच गणेश चतुर्दशी. तर आता सकाळचे 4 वाजलेत आणि मी आणि मम्मी उठलो आहोत सगळी तयारी करायला. गुरुजी सकाळी 9-9:30पर्यंत येणार आहेत, तर त्याआधी ऑलमोस्ट सगळी कामं होऊन जायला पाहिजे, कारण नंतर मग निवांत पूजा ऐकता येते आणि मग बसून पूजा बघता पण येते. तर आता मी रांगोळी काढणार आहे, कारण मला रांगोळी काढायला 4 ते 5 तास लागतात. मोठी असते थोडी म्हणून मग जास्त वेळ लागतो म्हणून. आणि मग मम्मी जेवणाचं वगैरे बघेल तोपर्यंत, आणि तशीच हळूहळू सगळी कामं करू. आणि आजच्या दिवसात काय काय होणार आहे ते मी नक्कीच तुमच्या सर्वांसोबत शेअर करीन. आणि कालचा म्हणजे हरतालिकेचा आणि गणेश आगमनचा ब्लॉग मी टाकला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, तर तो पण नक्की जाऊन बघा, तुम्हाला आवडेल. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले ब्लॉग शेअर करा. फायनली 4-4.5 तासांनी माझी रांगोळी काढून झाली आहे. पूर्ण मानपाट एक होऊन जाते रांगोळी काढताना, पण शेवटी जी आपण काढलेली रांगोळी बघतो त्याचं सॅटिस्फॅक्शनच खूप वेगळं असतं. आणि ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. आता रांगोळी काढून झालेली आहे, फक्त छोटं मोठं आता फक्त डेकोरेशनचं बाकी आहे, ते करून झाल्यावर मग मी पण माझ्या तयारीला घेते, कारण की आता थोड्याच वेळात प्राणप्रतिष्ठा होणार आहे आपल्या बाप्पाची, तर त्यासाठी मला पण रेडी व्हायचं आहे. ओम नमो नमः. ओम ओम श्रीवत्समारकं धनं धान्यं पुत्रं बहुपुत्रसततीनां प्रतिष्ठानां क्षेम धैर्य आयु आरोग्य प्राप्ति प्रीत्यर्थ द्विदिन कर्म अंतर्गत दोष पीडा परिहार पूर्वक धर्म अर्थ काम ओम शिवा शिवाचा पंडिताला सुज्ञान होतु ज्ञान महातंगिरा. ओम 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 शिवनस्पतिर्भूतो गंधाढ्यगंधोत्तमः अग्रह
सर्वान् सर्वदेवानां रूपकर्तापीति रूपं दर्शयामि प्रत्यक्षरूपं दर्शयामि ओम विश्वाय पतिमुतां विष्टां धर्मवेदामि विश्वेशजनवताभो नमः हरमला से समोर हात धुवायचा समोर आणि देवाला 5 वेळा घास करायचा असं ओम श्री प्राणाय स्वाहा ओम श्री अपानाय स्वाहा ओम श्री अनाय स्वाहा ओम श्री उदानाय स्वाहा ओम संकट निवारी जय देव जय देव सुमति सर्वेश्वर वंदे कारक संजीवनी जय देव त्रिभुवनमोहि पाता ऐसे नाही चारी शंभे पर तुझा बोले नाही साई विवादेता यारे की सर्वोत्तम स्वात्मभूतम थोडं घे खाली. हा बरोबर आहे आता थोडं वरती घे म्हणजे ते दिसेल. हा आता बरोबर आहे. इथे बाप्पाला आम्ही जे दागिने बनवले आहेत ते घालत होतो. यावेळेस गणपतीचा बॅकग्राऊंडची थीम ही अष्टविनायकची होती आणि दोन्ही बाजूला हत्ती होते ज्यातून पाणी पडत होतं आणि असंच काहीतरी मला रांगोळीमध्ये पण हवं होतं तर मी पाण्याऐवजी धन पडताना दाखवलं तर ते एक मी कॉन्सेप्ट तयार केली आणि डेकोरेशनमध्ये आम्ही नवीन म्हणजे पूर्ण हॉल आम्ही लाईटनी कवर केलेला तर हे यावेळेस नवीन होतं. बाप्पाची स्थापना करून झाली आहे. पूर्ण सगळीकडे असं प्रसन्न वाटतंय छान आणि पूजा पण एकदम छान झाली. आता या पुढे सगळे गेस्ट येतील मग त्यानंतर मग काही रिलेटिव्स येतील तर सगळी मजाच असणार आहे आणि संध्याकाळी आम्ही छान रेडी होणार तर ते पण एक असणार आहे. तर फुल धमाल असणार आहे आता 2 दिवस. स्टार्टिंगला मला जमतच नव्हतं मी एवढ्या मारत होती. नंतर मग सेकंड टाईमला जेव्हा मी खेळले सेकंड अटेम्प्टमध्ये माझं बरोबर आलं. तर काय नाही आता वर्षानंतर खेळणार तर ते तसंच होणार आहे. प्रॅक्टिस फुगडीची पण प्रॅक्टिस करत बसायची. तुला कसं वाटलं? मजा आली. असं म्हणजे मला वाटतं असं खेळ खेळायला आणि मेन तर हे सगळं असं सणांमध्येच खेळलं जातं. असं युजली तर आपण काही खेळायला वगैरे मिळत नाही आणि मेन म्हणजे गणपती घरात असल्यावर असं प्रसन्न वातावरण वाटतं. हां तर कल्याणी आजचं काय बेत आहे आपल्याकडे गणपती स्पेशल? गणपती स्पेशल आता 12 वाजता आपण नैवेद्य देते तर असं पारंपरिक जेवणच असतं आपलं. त्यात पुरणपोळी, कटाची आमटी, बटाट्याची भाजी आणि तेच पापड भज्या वगैरे आणि ते खायची मजा वेगळीच असते गणपती वगैरे किंवा कोणत्या पण सणांमध्ये. आणि त्या व्यतिरिक्त संध्याकाळी आम्ही 56 भोग दाखवणार आहोत बाप्पासाठी. 56 भोग तू बनवले पूर्ण की तू
म्हणजे काही आम्ही बनवले आहेत, म्हणजे सगळ्यांनी असं डिस्ट्रीब्यूट करून घेतलेलं की आम्ही हे म्हणजे असं डबल पण नको व्हायला आणि मग ते वाया पण नको जायला. तर काही आम्ही बनवलेत आणि काही बाहेरून आणलेत. बनवणार होतो सगळं, पण ते कसं होतं, जर बनवलं आणि वाया गेलं ना मग ते चुकीचं आहे. मग त्यापेक्षा नाही करायचं, म्हणून आम्ही थोडं बाहेरून आणलं क्वांटिटीमध्ये आणि मग थोडं काही गोष्टी आहेत त्या घरी बनवल्या. तर आता ते संध्याकाळी मग आम्ही त्याचा भोग लावू बाप्पासाठी. दादा भूक लागली का तुला? छोट्या मोठ्या ठेव, संध्याकाळी पण ये ना ग. इथे मला साईडला थोडं रिकामं वाटत होतं, म्हणून मग लास्ट मोमेंटला अशी बॉर्डर काढली मी. आम्ही आता जातो आहोत आमच्या एरियाच्या गणपतीला नैवेद्य दाखवायला. आम्ही सेम टाईमला म्हणजे घरी पण सेम नैवेद्य दाखवतो आणि खालच्या गणपतीला पण सेम टाईमलाच नैवेद्य दाखवतो. तर आता आमचं सगळं आवरून झालं आहे, जेवण वगैरे करून, आणि आज खरंच खूप उशीर झाला, 4:45 वाजत आले सगळं आवरत. तर आता आम्ही लगेच 56 भोगच्या तयारीला घेतो आहे. म्हणजे आधी सगळं सामान काढून ठेवू बाहेर आणि नंतर मग प्रॉपर असेंबल करू, की कोणती गोष्ट राहून नको जायला. तर ते आता करू आणि मग नंतर संध्याकाळसाठी मग आम्ही तयारीला लागू. म्हणजे सगळे गेस्ट वगैरे येतील तर मग आम्ही रेडी होणार आहोत. तर आता संध्याकाळसाठी मस्त आम्ही सर्वांनीच मराठमोळा लूक केलेला आहे. तर हा असा माझा लूक, मी पूर्ण लूक पण शेअर करीनच, म्हणजे साडी वगैरे आणि सर्वांचंच आमच्या लेडीजचा तुमच्या सर्वांसोबत शेअर लूक करीन. तर आता आरती झाली संध्याकाळची आणि त्यानंतर आता गेस्ट यायला सुरुवात होईल, मग त्यांना अटेंड करणं, प्रसाद वगैरे देणं, तर ते सगळं चालू असणार आहे. Hello. Hello, my name is Ro.
काय चाललंय? दादा अरे खूपच वाटतं एकदम उभं जायचं आपल्याला. खूप म्हणजे भरपूर आहे. काय झालं? इट्स अ ब्लॉग साठी तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.